नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी. गोरा राजाजी ग्रँड पास फंडामेंटल इंग्लिश ग्रामर क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र, आपण टेन्स शिकत आहोत. टेन्समध्ये आपला प्रेझेंट टेन्स संपलेला आहे आणि पास्ट टेन्समध्ये शेवटचं जे आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ते आज आपण शिकूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भूतकाळ. भूतकाळामध्ये पूर्ण होतोय, भूतकाळामध्ये चालू असतोय, असे जे कार्य असतात ते कार्य व्यक्त करण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. बघूया मित्र हो, मग या टेन्समध्ये वाक्यरचना कशी असते, याचे सूत्र काय. आणि मित्र हो, हे जे सेंटेन्स आहे हे स्पोकन इंग्लिशमध्ये किंवा रिटन इंग्लिशमध्ये खूप कमी वापरात येतोय, खूप कमी वापरतोय, परंतु आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शिकूया बेटा. फॉर्म्युला सूत्र बघूया. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING. सब्जेक्ट आपल्याला माहिती आहे, वापरतोय आपण. हॅड सहाय्यकारी क्रियापद आहे, बीन सहाय्यकारी क्रियापद आहे, V1 म्हणजे क्रियापदाचा पहिला रूप आणि त्या क्रियापदाला ING प्रत्यय जोडायचं. हे झालं सूत्र. आणि वाक्यरचना पहा बेटा. आय हॅड बीन रायटिंग. आय हॅड बीन रायटिंग, मी लिहितच होतो. आणि नेगेटिव्ह बघूया. आय हॅड नॉट बीन रायटिंग, मी लिहितच नव्हतो. इंटरगेटिव्ह प्रश्नार्थी वाक्य बघूया. हॅड आय बीन रायटिंग, मी लिहितच होतो का. आणि डब्ल्यूएच क्वेश्चन बघूया बेटा. व्हॉट हॅड आय बीन रायटिंग, मी काय लिहितच होतो. हे वाक्यरचना हे भूतकाळामध्येच संपलेलं आहे. आणि ह्याचं बाकीचे जे सर्वनाम आहेत, वी, यू, ही, शी, इट आणि दे, ह्याच्यासोबत मग कशी लिहायचं वाक्यरचना. सारखंच आहे बेटा. वी हॅड बीन रायटिंग, वी हॅड नॉट बीन रायटिंग, हॅड वी बीन रायटिंग. इथं ही, शी, इटला देखील हॅडच वापरायचं. ही हॅड बीन रायटिंग, तो लिहितच होता. शी हॅड बीन रायटिंग, ती लिहितच होती. अशा प्रकारे ह्या टेन्समध्ये वाक्यरचना असतोय. यूज दिस टेन्स इज यूज्ड फॉर द ऍक्शन्स दॅट बिगॅन बिफोर अ सर्टन पॉइंट इन द पास्ट अँड कंटिन्यूड अप टू सम टाइम इन द पास्ट. भूतकाळामध्ये चालू होतात, भूतकाळामध्ये काही वेळेपर्यंत चालतात आणि पूर्ण होतात. हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल, एक डायग्राम छोटा दाखवतो. बघूया बेटा डायग्राम काय इथं आहे. हे समजूया आपण टुडे, आज. हे आपण आज शिकतोय, हे आज आहे टुडे. आणि समजा एखादी काम 1960 मध्ये सुरू झालेलं आहे आणि ते काम 1961 पर्यंत इथे परफेक्ट झालेली आहे. म्हणजे 1960 मध्ये पूर्ण झालेलं नाही, म्हणजे काम पूर्ण संपलेलं नाहीये, इथपर्यंत परफेक्ट म्हणजे अर्धा झालेला आहे. आणि 61 पासून पुढे 63 समजूया किंवा कुठलाही वर्ष असो, इथपर्यंत पुन्हा ते कंटिन्यू होता, चालू होता. आणि हे जे आज आहे, आज ते काम चालू नाहीये, आज कामाशी काही संबंध नाहीये, परंतु हे अगोदरच सुरू झालेलं काम, अगोदरच अर्धा परफेक्ट झालेलं काम, पुन्हा तेव्हाच अगोदरच कंटिन्यू असलेलं काम. हे जे असे जे ऍक्शन्स असतात, हे असे ऍक्शन्स म्हणजे भूतकाळातले, हे दर्शवण्यासाठी हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. वेल मित्र हो, आता इथं अजून काही एक्झाम्पल्स बघितलं तर आपल्याला पूर्ण समजेल. अजून हे मराठीमध्ये लिहून घ्या बेटा. मराठीमध्ये काय असतं माहितीये. भूतकाळामध्ये एका निर्दिष्ट वेळेला सुरू म्हणजे पूर्ण झालेले आणि चालू असलेले कार्य व्यक्त करण्यासाठी पूर्ण चालू भूतकाळाचा वापर करतात. एक्झाम्पल पहा बेटा. दे हॅड बीन कन्स्ट्रक्टिंग द ब्रिज सिन्स 1950. दे हॅड बीन कन्स्ट्रक्टिंग द ब्रिज सिन्स 1950 म्हणजे सिन्स 1950 1950 सुरू केले त्यांनी. 1950 पासून त्यांनी ते ब्रिज बांधायला सुरुवात केलेली आहे. ह्याचा अर्थ हे 1950 ला सुरुवात केली. बहुतेक हे जे बोलत आहेत, हे सांगत आहेत 1900 म्हणजे 51-52 मध्ये काहीतरी बोलत आहेत आणि ते भूतकाळामध्येच कधीतरी संपलेलं असेल. म्हणजे सुरुवात केव्हा केली त्यांनी 1950 ला आणि 50 नंतर ते कधीतरी पूर्ण झालेलं आहे. म्हणजे असे भूतकाळामध्ये लॉंग जे चालत असतात, खूप वेळेपर्यंत जे चालत असलेले कार्य आहेत ते दर्शवण्यासाठी हे टेन्स वापरतात. आणि दुसरा बघूया बेटा. वी हॅड बीन लर्निंग तमिळ फॉर 1 year एट द टाइम. एट द टाइम त्यावेळी आम्ही 1 वर्षासाठी तामिळ भाषा शिकतच होतो. म्हणजे किती केव्हा शिकलो? भूतकाळामध्ये 1 वर्षासाठी.
तेव्हा आम्ही तमिळ शिकतच होतो. अशा प्रकारे हे जे भूतकाळामध्ये काही लॉंग पिरियड पर्यंत जे कार्य चालतात ते कार्य इथं आपण व्यक्त करतोय. सो मित्र, प्लीज राईट डाऊन, लिहून घ्या. आशा करतोय तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल, मी वारंवार सांगतो, प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे कॉमेंट्स, तुमचे प्रश्न, तुमचे शंका मला लिहित जा. मी तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देणार. वेल, इथं आपण आज थांबूया बेटा. पुढच्या क्लासमध्ये नवीन अजून एक टॉपिक घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.